जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक दुसरा. समास सातवा. सद्गुरु लक्षण. श्रीराम. मागा बोलिला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ. श्री श्री समर्थ म्हणतात की मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले, आता परम दुर्लभ अशा सत्वगुणांचे वर्णन ऐकावे. जो भजनाचा आधार, जो योगियांची धार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो भजनाला म्हणजेच भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्वगुणांमुळेच दुःख मूळ जो संसार त्याचे निरसन होते. जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती सायोज्यता ते. उत्तम गती सत्वगुणांमुळेच प्राप्त होते व भगवत भक्तीचा मार्ग सापडून सायोज्यता मुक्तीही प्राप्त होते. जो भक्तांचा कोवंसा, जो भवारणी विनींचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा, तो सत्वगुण. सत्वगुण हा भक्तीचा करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवसाच्या मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजेच सत्वगुणच होय. जो परमार्थाचे मंडन, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निर्शन जयाचेनी. सत्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्वगुणांमुळेच होते. जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊन या निवारी जन्म मृत्यू. सत्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्म मृत्यूचे निवारण करतो. जो अज्ञानांचा शेवट, जो पुण्याची मूळ पीठ, जयाचेनी सापडे वाट परलोकाची. सत्वगुणांमुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आरंभ आधार सत्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण ऐसे असे. असा हा सत्वगुण देहाच्या ठिकाणी असतो. देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रकट होतो तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो त्या क्रियेचे लक्षण असे असते. ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते. प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो. हे सत्वगुणांचेच लक्षण होय. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. सत्वगुणांमुळे सुखद संसार दुःखाचा विसर पडतो. निर्मळ अशा भक्ती मार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. परमार्थाची आवडी उठे, भावार्थाची गोडी, परोपकारी तांतडी तो सत्वगुण. परमार्थाची आवड उत्पन्न होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यंतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. स्नान संध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्वगुणांची लक्षणे आहेत. येजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण. यज्ञ याग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्य कर्मे करणे हे सत्वगुणच करवितो. निरूपणाची आवडी, जया हरी कथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. जेथे
वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो, तो सत्वगुणच जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने, खरी तो सत्वगुण. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्वगुणच होय. धनधान्य, वस्त्रदान, धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण, तो सत्वगुण. संपत्तीचे दान, वस्त्रांचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये सत्वगुणांचीच आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, व्रते, उद्यापने, दाने, निष्काम तीर्थे, उपोषणे, तो सत्वगुण. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी वस्त्रे ज्याची त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील तेथे सत्वगुण जाणावा. सहस्र भोजन, लक्ष भोजन, विविध प्रकारीचे दाने, निष्काम करी सत्वगुणे, कामना रजोगुण इत्यादी. सहस्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवाळये निखरे, तो सत्वगुण. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे विहिरी बांधणे, देवळे व देवळांची शिखरे बांधणे हा सत्वगुण होय. देवद्वारी पडशाळा, पायरिया, दीपमाळा, वृंदावने, पार पिवळा बांधे, तो सत्वगुण. देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी, वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच आहे. लावी वने, उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापस्यांची मने, तो सत्वगुण. वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे हे सत्वगुणाचे कार्य आहे. संध्यामठ आणि भुयेरी, पायरिया नदी तीरी, भांडारगृहे देवद्वारी बांधे, तो सत्वगुण. संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदी तीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. नाना देवांची जी स्नाने तेथे नंदादीप घालणे, वाहे अलंकार भूषणे, तो सत्वगुण. निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुणच होय. जेंगड मृदांग टाळ, दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ, सुस्वराधिक. झेंगड, मृदुंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्वगुण होय. नाना सामग्री सुंदर, देवाळई घाली नर, हरिभजनी जो तत्पर, तो सत्वगुण. अनेक प्रकारची सुंदर सामुग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनी तत्पर असतो, तो सत्वगुण होय. छत्रे आणि सुखासने, दिंड्या, पताका, निशाणे, वाहे, चामरे, सूर्यापाने, तो सत्वगुण. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज, निशाणे, चामर, अबदागिरी वगैरे जो देवास वाहतो, तो सत्वगुण होय. वृंदावने, तुळशी वने, रंगमाळा समार्जने, ऐसी प्रीती घेतली मने, तो सत्वगुण. वृंदावने, तुळशी वने, सडास मार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते, तो सत्वगुण होय. सुंदरे, नाना उपकरणे, मंडप, चांदवय, आसने, देवाळई समर्पणे
हा सत्वगुण. नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने, देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच आहे. देवाकारणे खाद्य, नाना प्रकारी नैवेद्य, अपूर्ण फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुण होय. ऐसी भक्तीची आवडी, नीच दासत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जेथे गोडी वाटते व स्वतः देवाद्वार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा. तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण. निरनिराळ्या तीर्थांना पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया वाचा मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो तो सत्वगुणच होय. हरिकथेशी तत्पर, गंधे माळा आणि धुसर, घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण. जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ, बुक्का इत्यादी घेऊन देवाद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा. नर अथवा नारी यथानुशक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण. स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभा असतात तो सत्वगुणच होय. महत्कृत्य सांडून मागे, देवास ये न लाग वेगे, भक्ती निकट अंतर रंगे तो सत्वगुण. जो महत्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो तेथे सत्वगुण जाणावा. थोरपण सांडून दूरी, नीच कृत्य अंगीकारी, तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण. जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठात उभा असतो तो सत्वगुण होय. देवलागी उपोषण, वर्जी तांबूल भोजन, नित्य नेम जप ध्यान करीतो सत्वगुण. जो भगवंतांच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन तांबूल इत्यादी भोग सामुग्रीचा त्याग करून नित्य नेमाने जप ध्यानादी करतो तो सत्वगुणच होय. शब्द कठीण न बोले, अति नेमयसी चाले, योगी जेने तोषविले तो सत्वगुण. जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा. सांडूनिया अभिमान, निष्काम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुरण तो सत्वगुण. जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी अष्ट सात्विक भाव जिथे प्रकट होतात तो सत्वगुण होय. अंतरी देवाचे ध्यान, तेने निडारले नयन, पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण. ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो तो सत्वगुणच जाणावा. हरिकथेची अतिप्रीती, सर्वदा नये विकृती, अधिक प्रेमा आदी अंती तो सत्वगुण. ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस
व शेवटी अधिकच प्रेम दिसून येते तो सत्वगुणच असतो. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावडी घेऊन लावी पायधुडी तो सत्वगुणच. जो मुखाने भगवंतांचे नाम उच्चारत हाताने टाळ्या वाजवत आनंदाने नाचत नाचत भगवंतांचे गुणानुवाद व ब्रिदावडी गातो, तसेच भगवत भक्तीची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो तो सत्वगुणच होय. देहभान गडे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. ज्या योगे देहाभिमान नष्ट होतो, विषया संबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कडू लागते तो सत्वगुण जाणावा. काही करावा उपाय संसारी गुंतोन काय उकलवी ऐसे हृदय तो सत्वगुण. या भवसागरातून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय करावा. या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतःकरणात तीव्रपणे जेव्हा वाटू लागते, तेव्हा तो सत्वगुण समजावा. संसारासी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पावून लागते तो सत्वगुण. असता आपुले आश्रमी अत्यादारे नित्य नेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. आपल्याला आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्य नेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमळ सदा भगवंतांचे चरणी जडलेले असते तो सत्वगुण जाणावा. सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण. ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो तो सत्वगुण. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आवठे आठवे भगवत भजन तो सत्वगुण. जो सदा सर्व काळ विषय भोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगाविषयी ज्याचे मन पिटलेले असते व ज्यास भगवत भजनच सर्व काळ आठवते तो सत्वगुण जाणावा. परमार्थी न बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण. ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूंवर आकसत होत नाही, मनात जे अखंड भगवंतांचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो तो सत्वगुण होय. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण. ज्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो तो सद्गुणच जाणावा. अंतरी स्फूर्ती सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्वगुण होय. शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतकरणी सत्वगुणांची करणी ऐसी असे. हे मनुष्य शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करणाऱ्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा तो सत्वगुण जाणावा. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. ज्याच्या अंतःकरणात शांती क्षमा दया असतात व भगवत भक्ती संबंधी दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊन राहिला असे जाणावे. आले अतीत अभ्यांगत जाऊ नेदी तो भुकिस्त येथान शक्ती दान देत तो सत्वगुण. अतिथी अभ्यागत आले असता जो त्यांना विन्मुख भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण जाणावा.
तडितापडी दैन्यवाने आले आश्रमाचे गुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण. तपस्वी बैरागी अथवा कुणी दुःखी दैन्यवाना आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून तो त्यांना राहण्यास जागा देतो तो सत्वगुण होय. आश्रमी अन्नाची आपदा परिविमुख नव्हे कदा शक्तीनुसार जे सर्वथा तो सत्वगुण. आपल्या घरात पुरेसे अन्न नसले तरी तो कुणाला विनमुख पाठवित नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो तो सत्वगुण. जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण. ज्याने जिभेवर विजय मिळविलेला असतो, ज्यांच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते तो सत्वगुण होय. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही तेथे सर्व गुण जाणावा सद्गुण जाणावा. एका भगवंत कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो एवढेच नव्हे तर आपला देहही भगवंत चरणी अर्पण केलेला असतो तो सत्वगुण. विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चढेना तो सत्वगुण. मनात विषय वासना आली तरी तो जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही तो सत्वगुण जाणावा. देह आपदेने पिढीला क्षुधे तृप्शेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण. शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पिडलेले असले, तहान भुकेने व्याकुळ झालेले असले तरी ज्याच्या परमार्थाचा निश्चय टिकून राहतो तो सत्वगुण होय. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. जो श्रवण मनन निजध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो ज्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते हे सर्व सत्वगुणांचे कार्य होय. जयास अहंकार नसे नैराश्यता विलसे जयापाशी कृपावसे तो सत्वगुण. ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो तो सत्वगुण होय. सकळांशी नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजण तोषविले तो सत्वगुण. जो सर्वांशी नम्रपणे बोलतो ज्याचे वागणे मर्यादेशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण जाणावा. सकळ जनासी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो तो सत्वगुणच जाणावा. आपकार्याहून जीवी परोपकार्याची सिद्धी करावी मरोण कीर्ती उरवावी तो सत्वगुण. जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो तो सत्वगुण होय. पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रा ऐसी साठवण तो सत्वगुण. दुसऱ्याचे दोष गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो
जगात प्रकट करीत नाही तो सत्वगुण जाणावा. नीच उत्तर साहाने प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशात तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी तो आवरून घेतो तो सत्वगुण. अन्यायाविन गांजिती नाना परी पीडा करीती, तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण. जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही तो मोठ्या मनाने चित्तात साठवतो. त्यांच्या संबंधी विरुद्ध भावना त्याच्या मनातही येत नाही तो सत्वगुण जाणावा. शरीरे घिसे सहाने दुर्जनासी मिळून जाणे निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. देहाने दुसऱ्यांसाठी झीज सोचतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यांवरही जो उपकारच करतो तो सत्वगुण असतो. मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण. मन भलतीकडे धावू लागते तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुण होय. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण. सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्ती मार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे हा सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवताचरण करी तो सत्वगुण. ज्याला प्रातस्नान करणे आवडते, पुराण श्रवणात व नाना मंत्रांची देवताचरण करण्यात त्याला गोडी वाटते तो सत्वगुण होय. पर्वतकाळी अतिसादर, वसंत पूजेस तत्पर, जयत्यां प्रीती थोर तो सत्वगुण. ज्याला पर्वकाळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते तो सत्वगुण. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे हे सत्वगुणाचेच कार्य होय. कोणी एकास मारी तयास जाऊन वारी, शिव बंधनमुक्त करी तो सत्वगुण. कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण करणे जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो तो सत्वगुण होय. लिंगे लाखोची अभिशेष, नामस्मरणी विश्वास, देवदर्शन अवकाश तो सत्वगुण. लिंगाचरण करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहने, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण होय. संत देखील धावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण. संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धाव घेतो व त्यांच्या दर्शनाने परम सुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत करतो तो सत्वगुण जाणावा. संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणांमुळेच ज्याच्या ठिकाणीचा ईश्वराचा अंश प्रकट होतो. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. जो लोकांना सन्मार्ग दाखवतो त्यांना भगवत भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो तो सत्वगुण जाणावा. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर तो सत्वगुण.
ज्यास पुण्य संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा करणे, नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुण होय. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जो करी, धातू मूर्ती नाना परी, पूजी तो सत्वगुण. ज्याला भक्तीचा अंतकरणापूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातू मूर्तीचीही नाना प्रकारे पूजा करतो, तो सत्वगुण असतो. झडफडीत उपकरणे, माळा, गवाडी, आसने, पवित्रे, सोजवळे, वसने, तो सत्वगुण. उपासना देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जप माळा, उपासना मूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ सोजवळ वस्त्रे, हे सर्व ज्यास आवडते तो सत्वगुण होय. परमपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखोनी हरिख मानी, तो सत्वगुण. जो लोकांचे दुःख पीडा कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्वगुण असतो. परमभूषणे भूषण, पददूषणे दूषण, परदुःखे सिने जाण, तो सत्वगुण. जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, पर दुःखाने जो कष्टी होतो, तो सत्वगुण जाणावा. आता असो हे बहुत देवी धर्मी, ज्याचे चित्त भजे काम ना रहित, तो सत्वगुण. आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवा धर्मा ठिकाणीचे जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवत भजन करतो, तो सत्वगुण होय. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसार सागरातून तारून नेणारा आहे. ज्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेते. सत्वगुणानेच भगवत भक्ती प्राप्त होते, सत्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यातनेच सायोज्य मुक्ती ही मिळते. ऐसी सत्वगुणांची स्थिती अल्प बोलिले यथोमती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. याप्रमाणे सत्वगुणांची स्थिती येथे थोडक्यात यथामथी वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवन लक्षण नाम समास सातवा, सत्वगुण लक्षण नाम समास सातवा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.